जगाच्या इतिहासात कुठेही लंडनहून मध्यंतरी माझ्याकडे काही लंडनला 40-50 वर्ष राहणारे एक भारतीय ओरिजिनची काही माणसं आहेत त्यावरती त्यांना आश्चर्य वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मेट्रो नेटवर्क उभं राहत आहे. लंडनमध्ये सुद्धा इतक्या वेगाने आणि असं उभं राहिलेलं नव्हतं. पॉईंट नंबर 1. हे सगळं आपल्याला 30-40 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं. जर तुम्ही एक साफसुथरी कोणाच्याही घरापासून 5 मिनिटात उपलब्ध होणारी जर मेट्रो उपलब्ध केली तर लोक खरोखरच गाडीने जातील का? तर लंडनमध्ये जाऊन बघा. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे एक्झिक्युटिव्ह त्यांचे पगार लाख पाऊंडपेक्षा जास्त आहेत महिन्याला, अशी माणसं सुद्धा आता मेट्रोनी प्रवास करतात. बिकॉज इट इज चीपर, इट इज फास्टर, पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, इट इज इझियर टू कम्युट. तुम्हाला काम करता येतं सगळं करत असताना. हा एक भाग आहे. त्या परिस्थितीला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं आहे का? तर ते आलेलं नाही. दो मुंबईतली बेस्ट सर्व्हिस जी आहे दॅट इज बेस्ट इन द कंट्री इन माय ओपिनियन. बट इफ यू कम्पेअर इट विथ लंडन, इफ यू कम्पेअर इट विथ न्यूयॉर्क, इट इज नॉट द बेस्ट. अजूनही आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला प्रचंड वाव आहे, कनेक्टिव्हिटीचा वाव आहे. विमानतळाला उतरल्यानंतर तुम्हाला कसाऱ्याला तुमच्या घरी जायचं असेल तर तुम्हाला आज स्वतःच्या गाडीने जावं लागतं. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही मेट्रो किंवा ट्रेन याची कनेक्टिव्हिटी दिली आणि त्याच्यात जर आत्ताच्या सारखी असह्य गर्दी नसेल तर माणसं कशा करता गाड्या वापरतील मला सांगा.